क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दीच्या निमित्ताने चित्ररथ साकार करण्यात आलेला आहे आणि हा चित्ररथ जो आहे तो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते। क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंचा मोठा पुतळा या ठिकाणी लावण्यात आला आहे, बाबासाहेबांचा पुतळा लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुलेंचाच पुतळासुद्धा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने हा चित्ररथ साकारला असून हा चित्ररथ जो आहे तो राज्यभरामध्ये फिरतो आहे आणि या निमित्ताने जे आहे ती जागृती जी आहे ती समाजामध्ये कुठेतरी केली जात आहे। शिक्षण क्षेत्रासाठी किंवा शिक्षणासाठी नागरिकांना शिक्षण मिळावं, गरिबांना शिक्षण मिळावं यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्न ज्योतिबा फुलेंनी केले, सावित्रीबाई फुलेंनी केले, त्याच अनुषंगाने हा चित्ररथ या ठिकाणी साकारण्यात आलेला। याचा मागचा काय उद्देश आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। भाऊ, काय नेमका हा चित्ररथ? 11 एप्रिलला महात्मा फुलेंना 200 वर्ष जयंतीला झाले आणि महात्मा फुलेंची द्विशताब्दी म्हणून हा समता रथ हा देशभर फिरणार आहे। 11 एप्रिलपासून तर 10 एप्रिल 2027पर्यंत असा हा वर्षभराचा आमचा प्रोग्राम आहे आणि त्या अनुषंगाने काल रात्री हा रथ दाखल झाला। आत्ता नुकतेच आम्ही इथे संविधान चौकात आलो। इथे अनेक समता परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते जे समतेच्या विचाराला मानतात, जे बहुजन समाजाचे कार्यकर्ते इथे येऊन दर्शन घेतील, रथाचं पूर्ण अवलोकन करतील। या रथावर विशेषतः भिडेवाडा दाखवलेला आहे, इकडे फुले शाहू आंबेडकर यांचे पुतळे देखील लावले आहेत आणि हा एक देशात समतेचा संदेश जावा ह्या निमित्तानं हा रथ राज्यभर फिरतो आहे। नक्कीच देशात समतेचा संदेश जावा या निमित्ताने हा चित्ररथ जो साकारण्यात आलेला आहे आणि हा रथ जो आहे तो देशभर फिरणार आहे, राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जाणार आहे। तो आता नागपुरात आलेला आहे आणि संविधान चौकामध्ये या रथाला अनेक जण या ठिकाणी भेटी देत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।